नमस्कार. आज आपल्याकडे लखन कांबळे म्हणून आमचे मित्र आहेत. हे एक 4-5 महिन्यापूर्वी जॉईन झालेत आपल्याकडे. माल वगैरे नेतात आपल्याकडनं. पण त्यांनी व्यवसाय कसा चालू केला आपण त्यांच्या तोंडाने ऐकूयात. मी 5-6 महिन्यापूर्वी सरांचे व्हिडिओ वगैरे बघून इन्स्पायर होऊन व्यवसायात उतरलेला आहे. सरांकडे सांगण्याची शैली, त्यांच्याकडे मिळणारा माल आणि त्यांचे गायडन्स यांच्या आधारावर आता हा छोटासा व्यवसाय चालू केलेला आहे. आशा आहे, अपेक्षा आहे की इथून पुढं आणखी चांगलं होईल सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि इथून पुढं सरांचे गायडन्स घेऊन आणखी थोडासा व्यवसाय वाढवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. मग व्यवसाय सुरू करायचं काय आयडिया होती नेमकी? व्यवसाय म्हणजे नोकरीबद्दल माझं काही मत वाईट नाही, पण नोकरीपेक्षा आपला छोटासा व्यवसाय असावा अशी माझी इच्छा होती शेवटी. पण कुठं ना त्याला कुठंतरी म्हणजे असं होत नव्हतं की प्रोत्साहन भेटत नव्हतं किंवा करावंच असं पाऊल टाकावं असं धाडस होत नव्हतं. शेवटी इंस्टाग्रामवरती तुमचे व्हिडिओ वगैरे पाहून वाटलं की आपण पण करू शकतो. तुम्ही करू शकता तर आपण नाही काय करू शकणार. मग शेवटी तुमचं सगळं नाही का, ते राहणीमान बोलण्याची शैली आणि समजावून सांगण्याची पद्धत मग ती आपल्याला आवडली. मार्केटमध्ये खूप गर्दी असते आणि गर्दीमध्ये कसं माणूस स्वतःला विसरून म्हणजे हरवून जातो. नवीन माणसाला नावड होत नाही ना. पण तुम्ही मार्केटमध्ये किंवा घरी बसलेल्या लोकांना सुद्धा मार्केटचे भाव काय चाललेत सगळे गायडन्स तुम्ही करता की कोणता माल घ्यायचा, कसला माल कसा आहे, आणि तुम्ही मालाची क्वालिटी सुद्धा पण चांगलं इंटावर सांगता ना. सगळं हे असा माल आहे, तो तसा माल आहे. इथं तसं कोणी सांगणार नाही ना की असं आहे. म्हणजे फक्त आला की त्याला चेपून द्यायचा माल, हे घेऊन जा. पण तुमच्याकडे ती मला पद्धत आवडली आणि इथे असताना सुरुवातीपासून सरांना माहिती नसताना सुद्धा सरांच्या परस्पर सुद्धा आम्ही इथून माल घेतलेला आहे. भाव वगैरे तुमच्या ते चिठ्ठ्या वगैरे आहेत ना, प्रत्येक वेळेस तुमची चिठ्ठी पाहिली तुमची आठवण येते. चिठ्ठी पाहिली तुमची भावाला सांगितलेलं जाय की इथून माल घ्यायचा. नंतर म्हणलं तर आणि तो लाजरा गुजरा असल्यानंतर भेटला नाही सरांना. पण इथून पुढे आमचा मानस आहे की सरांच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम करणार आहे आम्ही. आणि सर आमचा उद्देश काय आहे, ग्राहक लोकांना स्वच्छ, ताजा आणि कमीत कमी परवडणाऱ्या किमतीमध्ये भाजीपाला पुरवठा करायचा. त्यांचे पोट भरलं पाहिजे, आपलं पोट भरलं. आणि आमची अशी इच्छा आहे की रोज 5 रुपये घ्यायचे नाहीत, रोज 2 रुपये घ्यायचे, पण लॉंग टाइम घ्यायचे. एक दिवस 5 रुपये घेतले कस्टमरकडे येणार नाही. आता जे दुकान आहे आपलं कसं काय नियोजन त्याचं? म्हणजे मग छोटा सेटअप आहे, टिपिकल जो सेटअप आहे ना त्याप्रमाणे सेटअप आहे. आता सुरुवातीला 2-3 महिने काही खर्च जात नव्हता, पण त्या 2-3 महिन्यानंतर आम्ही काही म्हणजे कसं संयम ठेवला नाही का. होतं काय, अक्षरशः व्यवसायामध्ये लोक संयम नसतो. संयम खूप महत्वाचा आहे. कुठेतरी वाचलंय मी की बिझनेस व्यवसायामध्ये आल्यानंतर किमान 1 वर्ष 1000 दिवस द्यायला लागतात, त्यावेळेस सक्सेस होतो. शेवटी संयम ठेवला. सुरुवातीला लॉस होतात, पण हळूहळू जेव्हा लोकांना सवय पडते, कस्टमरला सवय पडते आणि टायमिंग मध्ये एक सातत्य ठेवलं. त्यावेळेला दुकान उघडलं म्हणजे उघडलंच पाहिजे, त्यावेळेला बंद म्हणजे बंदच. कारण लोकांना कसं 100% खात्री असेल ना तर लोक येतात. माझं दुकान सकाळी 8 वाजल्यापासून 8 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत चालू असतं, विदाऊट सुट्टी. काहीच विषय नाही. मी नसेल, भाऊ असतो, मिस्टर वडील असतील, मी तात्पुरतं ते मला काम चालवा मदत करतात. पण पूर्णतः मीच आता लीड करतोय. छोटासा व्यवसाय आपला, खूप मोठा व्यवसाय नाही. तर सर तुमची जर मदत अजून मला भेटली 100%. आता काही दिवसांनी आपण म्हणजे लखन शेटचा आता आजच ऍक्च्युली ते मला भेटले. त्यांनी सांगितलं की 5-6 महिन्यापासून अशी मुवमेंट त्यांची चालू आहे. तर आता पुढच्या आठवड्याभरात आपण त्यांच्या दुकानावर व्हिजिट देऊ आणि थोडं आपण मार्गदर्शन करू तुम्हाला. तुम्ही जसं म्हणताय की छोटा सेटअप आहे आणि 1000 दिवस न लागता आपण कसं तो टाइम कमीत कमी करू की तो तुमचा बिझनेस सक्सेस मॉडेलला जाऊ. तर पुढे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. लखन शेटच्या दुकानावरती जाऊ आपण आणि आता काय परिस्थिती आहे आणि भविष्यात आपण त्याला लगेच काय आपल्याकडनं आपण काय त्यांना व्हॅल्यू करू शकतो असं लगेच आपण पुढच्या ह्याच्यात. मला खात्री आहे की तुमच्या गाड्यांच्या खाली ना सर मी करेन. मला एकच ध्येय आहे की बाबा लोकांना स्वस्त भाजीपाला पुरवठा करायचा, लोकांना, सामान्य लोकांना परवडला पाहिजे आणि आपले पोट भरलं पाहिजे. आपण जास्त काही कमवायचं नाहीये, लिमिटेड कमवायचं आहे. पण एवढ्या आणि कधी पॉसिबल होईल मला असं खात्री आहे, जोपर्यंत तुमचा गायडन्स कंटिन्यू राहणार नाही आणि सपोर्ट राहणार नाही तोपर्यंत. सर असे माझ्यासारखे भरपूर युवक आहेत, अशा छोट्या मोठ्या प्रतीक्षेमध्ये आहेत. छोट्या त्यांना संधी पाहिजे फक्त. तुम्ही जर आणखी आज लोक काही तयार झाले तर त्यांनाही मदत करावी अशी माझी इच्छा नाही. या व्हिडिओ मार्फत आपण आता असं जाऊ की आपण हे जे या व्हिडिओ मार्फत दाखवूयात आपण लोकांना की या व्यवसायामध्ये, तरकारीच्या व्यवसायामध्ये कसं कसं आपल्याला पुढे जाता येईल, हे दुकानं कशी डेव्हलप करता येईल, छोट्या शॉप पासून एक मोठ्या शॉप पर्यंत, आणि रेग्युलर कोणते माल लागतात किंवा नवीन जे युवक आहेत, नवीन लोकांना लक्षात येत नाही कधी कधी की हा व्यापार कसा करायचा. तर आपण त्यालाही गायडन्स आणि मार्गदर्शन करूयात. भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.